तर ह्या स्ट्रेसला मॅनेज करत असताना, डील करत असताना आयुर्वेद काय करू शकतो? ज्यांना या स्ट्रेसचे डील करता येत नाही त्यांच्यासाठी तर शरीर शुद्धी आणि पंचकर्म हा खूप मोठा आशेचा किरण आहे. कारण पंचकर्माची फलश्रुती सांगत असताना अनेक त्याचे फलश्रुती आहे. पंचकर्म जेव्हा करतो किंवा शरीर शुद्धी करतो त्याच्यात तो शरीराची शुद्धी करतोच करतो, पण इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन याची पण शुद्धी करत असतो. एंट्रिक नर्व्हस सिस्टीम म्हणजे आपली पचन संस्था आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टीम ह्या सोबत हातात हात घालून नेहमी काम करत असतात. ज्यावेळेस पचन चांगलं असेल तेव्हा नक्कीच आपल्याला प्रत्येकाला एक फील गुड फॅक्टर येत असतो आणि आपल्याला उत्साह आणि आनंद असतो. स्ट्रेसवर काम करत असताना जे शिरोधारा आणि नस्य हा तर एक उपाय आहेच, पण शरीर शुद्धीतील जे महत्वाच्या प्रक्रिया आहे वमन, विरेचन, बस्ती ह्या देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तर तुमचं पोट काय म्हणतंय, बाहेरून तर ते चांगलं असलंच पाहिजे, फ्लॅट असलंच पाहिजे, पण आतूनही चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी नक्कीच आयुर्वेद अंगीकारा आणि विश्वगोविंद आयुर्वेदला व्हिजिट करा.